विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMS मेडिकल ऑफिसर जी एक्झाम 5 सप्टेंबरला होणार आहे त्या धर्तीवर UPPSC 2015मध्ये जे प्रश्न विचारले आहेत ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. याआधी आपण एकूण 1 ते 50 प्रश्न बघितले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील 25 प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न, चरक के अनुसार उदक वह स्रोतस का मूल है. ऑप्शन काळजीपूर्वक वाचायचे, व्हिडिओला पॉज करायचा आणि खाली कमेंट करायचं आणि आपले 25 पैकी एकूण किती बरोबर आलेत हे देखील आपण खाली कमेंट करू शकता. तर लक्षात घ्या, हे जे पाठीमागील प्रश्नपत्रिका असतात त्यामधून 1 ते 2 प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो की रिपीट होणार. तर लक्षात घ्या, चरक के अनुसार उदक वह स्रोतस का मूल है तालु एवं क्लोम. नेक्स्ट, गर्भ में सुश्रुत मतानुसार फुफ्फुस उत्पन्न होते हैं. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक डी, रक्त के फेन से. नेक्स्ट, अस्थि धातु की उपधातु है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक डी, उपरोक्त में से कोई नहीं. नेक्स्ट, जठराग्नि की सहायक वायु है. तर याचं योग्य उत्तर आहे उपरोक्त में से कोई नहीं. नेक्स्ट, निम्न में से कौन शरीर में महत्वपूर्ण एंटीऑक्सीडेंट का कार्य करता है. राइट आंसर है विटामिन ई. नेक्स्ट, दोष दृश्य समूर्छना पट्ट क्रियाकाल की किस अवस्था में संपन्न होती है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक बी, स्थान सश्रेया अवस्था. नेक्स्ट, हृदय किसका स्थान है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक डी, उपरोक्त सभी का. त्यानंतर पुढील क्वेश्चन, न्यूट्रोफिल्स की आयु क्या है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक बी, 2 से 5 दिन. नेक्स्ट, सूक्ष्म मार्गानुसारी द्रव्य है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक बी, मधु. नेक्स्ट, श्रेष्ठ मृदु विरेचक औषधि कौन है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक सी, चतुरंगुल. पुढील क्वेश्चन बघण्यापूर्वी एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला जर कंप्लीट स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी घेऊ शकतात. फक्त प्राईस आहे 1800 रुपये. यामध्ये तुम्हाला आयुर्वेदिक अभ्यासक्रम एकूण 3000 प्रश्न भेटतील. प्राईस आहे 999. टॉपिक वाईज 1350 प्रश्न आणि इतर जे उरलेले टॉपिक आहेत त्यावर 1650 प्रश्न भेटतील. याचा डेमो देखील अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. तसेच नॅशनल हेल्थ प्रोग्राम देखील यामध्ये भेटणार आहेत. जे त्यांनी सिलेबसमध्ये 10 टॉपिक दिले आहेत त्या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे नोट्स आणि MCQ अवेलेबल आहे. कमी वेळात चांगल्या पद्धतीचा अभ्यास करण्याकरिता आपण घेऊ शकतात. याची जी भाषा आहे ती असणार आहेत इंग्लिश. त्यानंतर सामान्य ज्ञान, यामध्ये TCS IBPSने मागील परीक्षेत विचारलेले सर्व प्रश्न तसेच त्या धर्तीवर नव्याने तयार करण्यात आलेले प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. लक्षात घ्या, अगदी कमी फीमध्ये तुम्हाला क्वालिटी कंटेंट भेटेल. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करण्याला तुम्हाला फायदा होईल. तसेच चालू घडामोडी देखील बघा. जानेवारी ते ऑगस्ट 2024पर्यंत 5335 प्रश्न आहेत. प्राईज आहे 158. यासोबत तुम्हाला इतरही PDF फाईल ज्या महत्त्वपूर्ण आहेत परीक्षेत विचारू शकतात त्या सर्व PDF फाईल या ठिकाणी दिल्या जातील. तुम्हाला इंडिव्हिज्युअल जर पाहिजे असेल मटेरियल ते घेऊ शकता किंवा जर तुम्ही कंबाईनमध्ये घेतलं तर तुम्हाला फक्त 1800 रुपयामध्ये हे मटेरियल भेटणार आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, श्रेष्ठ व्यवस्थापक द्रव्य है. राइट आंसर है आमलक. नेक्स्ट, निम्न में से कौन सा वनस्पति का निर्यास नहीं है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक 1, वर्षाजन. नेक्स्ट, कुटज का मुख्य योग है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक बी, वत्सकादि ख्यात. त्यानंतर पुढील क्वेश्चन, पंचरसावला तोरापुरम कहा गया है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक बी, हरितकी को. त्यानंतर पुढील क्वेश्चन, संजीवनी बटी में किसका उपयोग भावना द्रव्य के रूप में होता है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक सी, गोमूत्र. त्यानंतर पुढील क्वेश्चन,
पारद में कुल कितने दोष गिनाए गए हैं? राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी 12. त्यानंतर पुढील क्वेश्चन, पारद में व्याधिनाशक गुण कब उत्पन्न होता है? राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी मूर्छित. नेक्स्ट, सुदर्शन चूर्ण का मुख्य घटक क्या है? राइट आंसर आहे किरात तिक्त. नेक्स्ट, रस उपरस पारद रत्न एवं लोह के एकत्र गुण किस एक द्रव्य में निहित है? राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी शिलाजतु. त्यानंतर पुढील क्वेश्चन, शिशु रोगस्तु विशेषतया किस औषधि के विषय में कहा गया है? राइट आंसर आहे रस कर्पूर. नेक्स्ट, हलाहल विष किस विष वर्ग का एक उपभेद है? राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए स्थावर विष का. नेक्स्ट, मृत्युत्तर परीक्षा किस लिए की जाती है? तो राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी उपरोक्त सभी के लिए, म्हणजेच व्यक्ति की पहचान करने के लिए, मृत्यु का कारण जानने के लिए और मृत्यु का समय जानने के लिए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अजरोहा नामक औषधि का विषग्न प्रवाह भूषिका सुश्रुत द्वारा किस प्रयोग हेतु वर्णित है? राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी भुजा में बोधकर. नेक्स्ट, सुश्रुत के अनुसार जांगम विषों के अधिष्ठान है. राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी 16. नेक्स्ट, कृमि रोग के सामान्य लक्षण है. राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी उक्त सभी. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. आय होप आजच्या व्हिडिओचा नक्की तुम्हाला फायदा होईल. तर 25 पैकी आपले किती प्रश्न बरोबर आलेत खाली कमेंट करा. तसेच आपल्याला जर मॉक टेस्ट जर द्यायची असेल तर म्हणजे काय, 100 प्रश्न आहेत, गुण 200, वेळ आहे 2 तास. यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सेपरेट प्रोव्हाइड केली आहेत. उत्तरपत्रिकेमध्ये OMR शीट आहे, त्याची प्रिंट काढायची आणि स्वतः ट्राय करायचं. टाईम मॅनेजमेंट करता तुम्हाला अगदी हेल्पफुल आहे. जर तुम्ही 1800 रुपयाचं कंबाईन पॅकेज जर घेतलं तर त्यासोबत ही जी फुल लेंथ टेस्ट आहे ती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. तर लक्षात घ्या, आपणाला जर हे 1800मध्ये अजून डिस्काउंट पाहिजे असेल तर आपण खाली कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट दिला जाईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसंच यादीचे सर्व व्हिडिओ बघण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिले BMS मेडिकल ऑफिसर, त्यावर जाऊन आधीचे सर्व व्हिडिओ आपण वॉच करू शकता. थँक्यू.